गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टरमध्ये लास्ट पॉईंट आपण मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट and variation of conductivity with the concentration. The conductivity depends on number of ions per unit volume of a solution. As the number of ions increases, conductivity goes on increasing. So this is the variation of conductivity with the concentration for strong electrolyte. Strong electrolyte completely dissociate, and for weak electrolyte it's a partially dissociate, but conductivity value is low here. In both the cases, increase in conductivity with the concentration, but the way the conductivity increases, that way is different, and we had seen the graph, that is we are plotting conductivity, that is molar conductivity against the square root of the concentration, and we are getting the two graph for the strong electrolyte and weak electrolyte. And after that, next point is a variation of molar conductivity with the concentration. Molar conductivity increases with dilution as the decrease in concentration up to the limiting value, that is the at infinite dilution, or molar conductivity at zero concentration. That was the last point. Kohlrausch law of independent migration of ions, that was the last point. It may be asked for the 2 marks. The statement of the Kohlrausch law. So what is the law? The law states that at infinite dilution each ion migrate independently of its co-ion and make its own contribution to the total molar conductivity, irrespective of nature of other ion with which it is associated. That is, the lambda is equal to lambda naught plus lambda naught minus. That lambda naught plus means molar conductivity of cation and molar conductivity of anion. That was the last point. And after that, next point is that measurement of conductivity. आता मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी कशी मेजर करायची. ओके, सो फर्स्ट पॉईंट त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी ऑफ सेल. लेट्स सी कंडक्टिव्हिटी ऑफ सेल. आता लेट्स सी कंडक्टिव्हिटी ऑफ सेल. याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल कंडक्टिव्हिटी ऑफ सेल कन्सिस्ट ऑफ ग्लास ट्यूब विथ अ 2 प्लॅटिनम प्लेट कोटेड थिन लेअर ऑफ फाईनली ड्राइड प्लॅटिनम. आता एक बीकर घेतला, बीकरमध्ये 2 इलेक्ट्रोड डीप करायचे. बीकर ग्लास ट्यूब, त्याच्यामध्ये ग्लास ट्यूबमध्ये ते इन्सर्ट केलेत, आणि त्याच्या बॉटमला काय प्लॅटिनम प्लेट आहे. ओके, आणि ज्याचं आपल्याला कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करायचं, त्याच्यामध्ये त्या सोल्युशनमध्ये हा आपला कंडक्टिव्हिटी सेल काय करायचा, डीप करायचा. कंडक्टिव्हिटी सेल डीप केलं की आपल्याला त्याचं जे काही रिडिंग असेल ते रिडिंग आपल्याला त्याच्यामध्ये मिळेल. ओके, सो याच्यामध्ये पहिलं पॉईंट आहे सेल कॉन्स्टंट. कंडक्टिव्हिटी सेलमध्ये पहिलं पॉईंट आहे सेल कॉन्स्टंट, सेलचं कॉन्स्टंट. ओके, सो लेट्स सी व्हॉट इज द सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ डिस्टन्स बिटवीन द इलेक्ट्रोड डिवाइड बाय द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द इलेक्ट्रोड. आता पहा, आपलं असं एक बीकर आहे, आणि बीकरमध्ये एक ग्लास ट्यूब आपण घेतले, आणि या ग्लास ट्यूबमध्ये 2 याच्यामध्ये प्लॅटिनम प्लेट आहे विथ अ थिन लेअर ऑफ फाईनली ड्राइड प्लॅटिनम ब्लॅक. इथे प्लॅटिनम ब्लॅक आहे याच्यावरती. ओके, आता यांच्यामधलं डिस्टन्स. सो सेल कॉन्स्टंट इज डिफाइंड द रेशियो ऑफ डिस्टन्स बिटवीन द इलेक्ट्रोड डिवाइड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. यांच्यामधलं डिस्टन्स अपॉन याचा एरिया, इलेक्ट्रोडचा एरिया. 2 इलेक्ट्रोड आहेत, त्यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे काय, लेंथ ऑफ इलेक्ट्रोड, आणि त्या इलेक्ट्रोडने ऑक्युपाय केलेले एरिया म्हणजे काय, एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ द इलेक्ट्रोड. सो सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू, इट इज द रेशियो ऑफ what, L upon A, where L is the length between the 2 electrode and A is the area of cross section between the electrodes. Okay, so here we are taking the ratio of L upon A, and that will give us the length. Okay, and it is expressed in meter inverse or centimeter inverse. Okay, meter inverse का, लेंथचं युनिट आहे मीटर, आणि एरियाचा आहे मीटर स्क्वेअर. ओके, सो मीटरला पर मीटर स्क्वेअरला कॅन्सल होईल. व्हॉट इज रिमेनिंग, मीटर इनवर्स. याच्यामध्ये सेल कॉन्स्टंट झाला, याचा युनिट पाहिला आपण मीटर इनवर्स और सेंटीमीटर इनवर्स. तर याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे कंडक्टिव्हिटी. आता के इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी. ओके, सो के इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट अपॉन R. K is equal to cell constant upon
R. Okay, so here R, K is equal to cell constant upon R, or molar conductivity lambda is equal to K into 1000 अपॉन सी, कारण एल अपॉन ए म्हणजे काय तर लेंथ अपॉन एरिया. सो के इज इक्वल टू लॅमडा इज इक्वल टू दॅट इज मोलर कंडक्टिव्हिटी के इंटू बी अपॉन आर, के इज इंटू बी अपॉन आर, पण बी अपॉन आर इज नथिंग बट 1000 अपॉन सी घेतलं तर दिस इज द मोलर कंडक्टिव्हिटी. ओके, सो सेल कॉन्स्टंट, सो 3 फॉर्म्युले इंपॉर्टंट आहे. सेल कॉन्स्टंट एल अपॉन ए, conductivity cell constant upon R, R is the resistance, lambda is equal to, that is the molar conductivity is equal to K into 1000 upon C, where C is the concentration of a solution. Okay, so this is the important point, determination of conductivity. Now next point, that is electrochemical cells. Electrochemical cells, इलेक्ट्रोकेमिकल सेल. आता सेलचे टाईप्स आहेत याच्यामध्ये, गॅल्व्हॅनिक सेल आणि व्होल्टेक सेल. तर आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल्स याच्यामध्ये स्टडी करूया. इलेक्ट्रोकेमिकल सेल कन्सिस्ट ऑफ 2 मेटल प्लेट्स. आता याच्यामध्ये काय असणार, 2 मेटलच्या प्लेट असणार आहे, और ग्रॅफाइट रोड, 2 मेटल प्लेट्स और ग्रॅफाइट रोड और कार्बन रोड, they are called as electrochemical cell. It is a device used to study the chemical reaction electrically. Electrochemical cell काय, it is a device which is used to study the chemical reaction electrically. Electrically study करायचं म्हणजे काय करायचं पहा, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स होतात त्याच्यामध्ये. द रिॲक्शन involves transfer of electron from one species to the other. The net cell reaction is the sum of oxidation and reduction reaction taking place at the respective electrodes. आता पहा, आपण ज्या वेळेस चॅप्टर स्टार्ट केलं होतं त्यावेळेस आपण रेडॉक्स रिॲक्शनचा पॉईंट पाहिलं होतं बघ. तर रेडॉक्स रिॲक्शनमध्ये काय होतं, इट इज द सम ऑफ ऑक्सिडेशन हाफ सेल अँड रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन. सो सायमल्टेनियस, सॉरी, रेडॉक्स रिॲक्शन इज अ सायमल्टेनियस ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन. ओके, सो ऑक्सिडेशनमध्ये काय होतं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स होतं. रिडक्शनमध्ये काय होतं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. सो दोज इलेक्ट्रॉन लूज इन द ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन इज गेन बाय द रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन. सो net there is a transfer of electron from one species to the another species, and that is nothing but the electrochemical reaction. And electrochemical cells मध्ये electrochemical reaction carry out होतं. Okay, so this is the electrochemical reaction is nothing but the reaction, the transfer of electron from one species to the other. The net cell reaction is the sum of oxidation and reduction half cell reaction, okay, taking place at the respective electrode. That is the electrochemical reaction. पुढचं पॉईंट आहे इलेक्ट्रोड्स. आता याच्यामध्ये इलेक्ट्रोड्स आहेत पहा, इलेक्ट्रोड्स. व्हॉट इज इलेक्ट्रोड्स पहा, इलेक्ट्रोड्स आर नथिंग बट द surface on which, it is the surface on which oxidation or reduction half cell reaction occur. Surface on which oxidation and reduction half cell reaction occurs, they are called as electrodes. Okay, so त्याच्यामध्ये those electrodes which do not take part in the reaction are called as inert electrodes. आता त्याच्यामध्ये पुढचा पॉईंट आहे आपला कॅथोड अँड ॲनोड. कॅथोड म्हणजे इलेक्ट्रोड, कॅथोड व पुढचं पॉईंट कॅथोड. ॲक्च्युली डिलीट केलेला पॉईंट आहे. कॅथोड मीन्स इलेक्ट्रोड ऑन विच रिडक्शन ऑकर्स, रिडक्शन ऑकर्स. आणि ॲनोड म्हणजे काय, वेअर ऑक्सिडेशन ऑकर्स, रिॲक्शन ऑर द इलेक्ट्रोड ऑन विच ऑक्सिडेशन ऑकर्स. ओके, नेहमी लक्षात ठेवा, इथून पुढे ज्या ज्या रिॲक्शन्स आपल्या होतील इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स, तर त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ॲट द रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड. कोणत्या, कॅथोडला काय होणार, ऑलवेज रिडक्शन, ॲनोडला ऑलवेज ऑक्सिडेशन. ॲनोड फॉर ऑक्सिडेशन अँड कॅथोड फॉर रिडक्शन. रिडक्शनला इलेक्ट्रॉन काय होतात, गेन होतात. ऑक्सिडेशनला इलेक्ट्रॉन लूज होतात. ओके, सो ही पॉईंट, हे 2 पॉईंट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. पुढचा पॉईंट आहे आपला याच्यामध्ये, दॅट इज टाईप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. टाईप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल, याचे टाईप इलेक्ट्रोकेमिकल सेलचे पहिला आहे दॅट इज इलेक्ट्रोलिटिक सेल. इलेक्ट्रोलिटिक सेल.
आणि दुसरा आहे दॅट इज गॅल्व्हॅनिक. That is also called voltaic cell. गॅल्व्हॅनिक सेल और voltaic सेल. पहिला इलेक्ट्रोलिटिक सेल. आता इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणजे काय, दोन टाइप्स आहेत इलेक्ट्रोकेमिकल सेलचे, इलेक्ट्रोलिटिक सेल अँड गॅल्व्हॅनिक सेल और voltaic सेल. सो इलेक्ट्रोलिटिक सेल इज अ नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन. इलेक्ट्रोकेमिकल सेल्समध्ये कसं आहे, नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन. ओके, नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे काय, दिस रिॲक्शन कॅनॉट कॅरी ऑन इटसेल्फ. we have to supply some energy to them. Okay, that type of reaction is called as a non-spontaneous reaction. So forced to occur by passing direct current. इथं इलेक्ट्रिक करंट आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल. हे रिॲक्शन त्याची स्वतः प्रोसीड होणार नाही, त्याला म्हणायचं नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन. ओके, सो नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन इज फोर्स टू ऑकर बाय पासिंग डायरेक्ट करंट फ्रॉम एक्सटर्नल सोर्स इनटू द solution is called as electrical energy. So in such a cell, in electrolytic cell, electrical energy is converted into chemical energy. Electrical energy convert into chemical energy. Okay, electrolytic cell is the cell non-spontaneous reactions occur which is forced by the passing direct electric current from the external source into the solution, and here in this type of cell electrical energy is converted into the chemical energy. Okay, electrical energy is converted into the chemical energy. आणि पुढचा आहे गॅल्व्हॅनिक और voltaic cell. It is a spontaneous chemical reaction. It produces electrical energy or electricity. Here chemical energy converted into electrical energy. दोघींनी एक्झॅक्टली अपोजिट आहे. बघ काय होतं, इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड टू द केमिकल एनर्जी. आणि ही इलेक्ट्रोलिटिक सेल कशी आहे, नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स आहे. गॅल्व्हॅनिक सेल स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन आहे. इथं केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू द इलेक्ट्रिकल एनर्जी. इथं इलेक्ट्रिसिटी काय होते, कन्झ्युम होते. इथं इलेक्ट्रिसिटी काय होते, प्रोड्यूस होते. ओके, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, कारण का केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये आहे. म्हणजे इथे इलेक्ट्रिसिटी काय होते, प्रोड्यूस होते. आणि या ठिकाणी काय होतं, इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू द केमिकल एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा यूज करून काय होतं, ब्रिंग अबाउट द केमिकल चेंजेस. सो दॅट वॉज द इलेक्ट्रोलिटिक सेल अँड गॅल्व्हॅनिक सेल. पुढचं पॉईंट आपला इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड. आता इम्पॉर्टंट पॉईंट आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड. आपण इलेक्ट्रोलिटिक सेल पाहतो पहिल्यांदा, आणि नंतर आपण गॅल्व्हॅनिक सेल पाहणार किंवा व्होल्टाइक सेल. पहिले इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये पहिलाच पॉईंट आहे आपला इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड. इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड. आता मोल्टन म्हणजे काय, जो फ्यूज स्टेटमध्ये आहे, मेल्ट झालेला आहे, दॅट इज कॉल्ड मोल्टन सोडियम क्लोराईड. ओके, सोडियम क्लोराईड सॉल्ट आहे. आता इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, अ प्रोसेस इन विच इलेक्ट्रिक करंट इज यूज टू ब्रिंग अबाउट द केमिकल रिॲक्शन. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, अ प्रोसेस इन विच इलेक्ट्रिक करंट इज यूज टू ब्रिंग अबाउट द केमिकल रिॲक्शन. म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास केली जाते आणि केमिकल रिॲक्शन प्रोसीड होते, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलिसिस. और electrical energy is converted to the chemical energy. Electrical energy is converted to the chemical energy, that is called as electrolysis. Electrical energy is converted to the chemical energy. याच्यामध्ये आणि ह्या प्रोसेसमध्ये काय इलेक्ट्रिक करंट यूज करतो आपण. इलेक्ट्रिक करंट यूज करतो कशासाठी, टू ब्रिंग अबाउट द केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन प्रोसीड करायला आपण इथं यूज करतो. आता कन्स्ट्रक्शन काय आहे सेलचं, कन्स्ट्रक्शन पाहू आपण पहिल्यांदा. म्हणजे सेल कसा कन्स्ट्रक्ट करायचा. हा इलेक्ट्रोलिटिक सेल आहे मोल्टन सोडियम क्लोराईडचा, तर त्याचं कन्स्ट्रक्शन पहा काय. द इलेक्ट्रोलिटिक सेल कन्सिस्ट ऑफ कंटेनर इन विच फ्यूज सोडियम क्लोराईड इज प्लेस. मग एक कंटेनर काढायचं. पहा इथं कंटेनर काढतो मी. ओके, हा कंटेनर आहे.
आणि ह्या कंटेनरमध्ये काय आहे, फ्यूज सोडियम क्लोराईड घेतलं आपण. फ्यूज म्हणजे मेल्टेड स्टेटमध्ये, आणि त्याच्यामध्ये 2 ग्राफाईट इलेक्ट्रोड इमर्ज केलेत. ओके, आता कोणते ग्राफाईट इलेक्ट्रोड पहा, हा एक आणि हा दुसरा, 2 ग्राफाईट इलेक्ट्रोड आपण याच्यामध्ये घेतले. आणि हे दोन्ही काय केलं आपण, बॅटरीला कनेक्ट केले. एक्सटर्नल सोर्स बॅटरीला आपण ते DC सोर्स आहे पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह त्याच्यामध्ये आपण घेतलं. ओके, सो हा जो इलेक्ट्रोड आहे दॅट इज द पॉझिटिव्ह अँड दिस इज निगेटिव्ह. दिस इज कॉल्ड ॲनोड, दिस इज ॲनोड अँड दिस इज कॅथोड. ओके, ॲनोड अँड कॅथोड. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, NaCl घेतलं आपण, फ्यूज NaCl किंवा मोल्टन स्टेटमधनं NaCl आपण याच्यामध्ये घेतलं. ठीक आहे, आणि 2 ग्राफाईटचे आपण इलेक्ट्रोड त्याच्यामध्ये डीप केले. आणि खाली सोल्युशन काय घेतलं, फ्यूज NaCl आपण याच्यामध्ये घेतलं आणि 2 इलेक्ट्रोड त्याच्यामध्ये डीप केलेत आपण. ग्राफाईटचे इलेक्ट्रोड आहेत विच ॲक्ट ॲज अ ॲनोड अँड कॅथोड. ॲनोडवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, कॅथोडवरती निगेटिव्ह चार्ज आहे. आता याच्यामध्ये हे झालं कन्स्ट्रक्शन. आता याच्यामध्ये वर्किंग पहा सेलचं. कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर वर्किंग पहा. याच्यामध्ये वर्किंग किंवा रिॲक्शन्स ऑकरिंग इन द सेल. आता रिॲक्शन कोणते होतात पहा. पहिली, याच्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे, इथं करंट फ्लोज फ्रॉम द बॅटरी सक्स इलेक्ट्रॉन फ्रॉम द ॲनोड अँड पुश देम टू द कॅथोड. इथं काय होतात, ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक करंट पास करू याच्यामध्ये, बॅटरी काय करते, इलेक्ट्रॉन सक करते. सक म्हणजे खेचून घेणे. कुठून, ॲनोडकडनं इलेक्ट्रॉन खेचून घेते बॅटरी आणि बॅटरीमधनं पास होऊन तो कॅथोडमधनं परत खाली ह्याच्यामध्ये पास होतो. ओके, द इलेक्ट्रॉन फ्रॉम बॅटरी एंटर इन टू द सोल्युशन थ्रू द कॅथोड अँड लिव्ह द सोल्युशन थ्रू द ॲनोड टू द रिटर्न टू द बॅटरी. म्हणजे काय होतं, एक्झॅक्ट प्रोसेस काय, बॅटरी स्टार्ट केली आपण, DC करंट स्टार्ट केलं तर इलेक्ट्रॉन सक करते. ही बॅटरी काय करते, इलेक्ट्रॉन सक करते. म्हणजे इकडनं ॲनोडकडनं इलेक्ट्रॉन घेते आणि कॅथोडकडे देते. कॅथोड परत सोल्युशनमध्ये पास करतो आणि परत तो ॲनोडकडे जाऊन बॅटरीकडे परत ट्रान्सफर होतो. ओके, सो याच्यामध्ये ज्यावेळेस करंट पास होईल, कॅथोड काय करेल, कॅथोडवरती चार्ज कोणता आहे, कॅथोडवरती चार्ज आहे निगेटिव्ह, ॲनोडवरती चार्ज आहे पॉझिटिव्ह. आणि अपोजिटली चार्ज जे काय आयन्स आहेत ते अट्रॅक्ट होतील या इलेक्ट्रोडकडे. आता हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे तर याच्याकडे निगेटिव्हली चार्ज आयन येतील आणि हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे तर याच्याकडे पॉझिटिव्हली चार्ज जे काही आयन्स आहेत ते आयन्स पास होतील. आता याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय, तर सोडियमचा पॉझिटिव्ह आणि Clचा निगेटिव्ह. याने कॅरेज पॉझिटिव्ह चार्ज, Cl कॅरेज निगेटिव्ह चार्ज. सो कॅथोडकडे कोण येईल, सोडियम. सो इथं डिपॉझिशन काय होईल याच्यावरती, सोडियमचं, आणि इकडे क्लोरीनचं, कारण हा ॲनोड आहे. ओके, आणि डिपॉझिशन झाल्यानंतर याच्यामध्ये करंट ड्यू टू द मोशन ऑफ इलेक्ट्रिक करंट इज फॉर्म when these ions reach the respective electrode they get discharged and respective electrode त्याचं डिस्चार्ज होईल. ओके, त्याची काही मुवमेंट आहे ते अट्रॅक्ट होतील. क्लोरीन ॲनोडकडे अट्रॅक्ट होईल आणि सोडियम कॅथोडकडे अट्रॅक्ट होईल. अँड दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन सोडियम. सो इथं काय होईल आपल्याला, वी आर युझिंग इलेक्ट्रिक करंट अँड वी आर ब्रिंग अबाउट द केमिकल चेंजेस. काय केमिकल चेंज केलं आपण याच्यामध्ये, तर वी आर सेपरेटिंग सोडियम अँड क्लोरीन. सो सोडियम मेटल आपल्याला सेपरेट मिळतो आणि क्लोरीन गॅस आपल्याला सेपरेट मिळतो ॲट रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड. सो दिस इज द यूज ऑफ इलेक्ट्रिक करंट टू ब्रिंग अबाउट द केमिकल चेंजेस. ओके, आता पुढचं पॉईंट आहे आपल्याला रिॲक्शन्स पाहायचे. याच्या कन्स्ट्रक्शन पाहिलं आपण, वर्किंग पाहिलं, आणि आता केमिकल रिॲक्शन्स. ओके, पहिले ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन ॲट ॲनोड. ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन ॲट ॲनोड. पाहता ॲनोडला काय, क्लोरीन आहे, ॲनोडला काय अट्रॅक्ट झालं, क्लोरीन गॅस डिपॉझिट झालं. सो इथं क्लोरीनवरती काय रिॲक्शन होईल, याच्यामध्ये ॲनोड रिॲक्शन काय होईल, 2Cl मायनस. आता ऑक्सिडेशनमध्ये इलेक्ट्रॉन लूज होतात, सो दॅट विल फॉर्म Cl प्लस Cl गॅस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. आणि याच्यामध्ये
कॅथोडवरती काय रिॲक्शन, दिस इज ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन. सेकंड आहे रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन. आता रिडक्शन कुठं होतं, रिडक्शन होतं कॅथोडला, तिथे काय सोडियम अट्रॅक्ट झालं. ओके, सो दॅट विल फॉर्म ट्वाईस Na प्लस प्लस. आता रिडक्शनमध्ये काय होतं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो 2 इलेक्ट्रॉन गेन होतील अँड दॅट विल फॉर्म Na, ट्वाईस Na. सो नेट सेल रिॲक्शन काय असेल, नेट सेल रिॲक्शन इज द सम ऑफ ऑक्सिडेशन हाफ सेल अँड रिडक्शन हाफ सेल. इथं जर आपण सम जर घेतली तर सममध्ये इलेक्ट्रॉन कॅन्सल होतात. का, जितके इलेक्ट्रॉन लूज झाले तितकेच इलेक्ट्रॉन गेन झाले. म्हणून याच्यामध्ये नेट सेल रिॲक्शन काय, ट्वाईस Na प्लस प्लस ट्वाईस Cl मायनस Cl मायनस. ओके, दॅट विल गिव्ह ट्वाईस Na प्लस ट्वाईस Cl. ओके, ट्वाईस Cl. So this is the gas, this is solid. ओके, त्याच्यामध्ये जो सोडियम आहे लिक्विड स्टेटमध्ये येतो. ओके, Cl गॅस अँड दिस इज मोल्टन स्टेटमध्ये लिक्विड. ओके, सो दिस इज द इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराइड. इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराइड. सिमिलरली इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस सोडियम क्लोराइड. आता इथं काय झालं आपल्याला, इथं क्लोरीन आपल्याला सेपरेट मिळाला, सोडियम सेपरेट मिळालं. आता इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस सोडियम क्लोराइड. आता ॲक्वियस सोडियम क्लोराइडमध्ये काय, रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन ऑकर ॲट अ कॅथोड. कॅथोडवरती रिडक्शन होईल, ॲनोडवरती ऑक्सिडेशन होईल. ओके, पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट आपण याच्यामध्ये, आता हा मोल्टनचा झाला आपला, आपण आता ॲक्वियसचं पाहू. ओके, इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस सोडियम क्लोराइड. आता मोल्टन सोडियम क्लोराइड झाला आपला. नेक्स्ट पाहतो आपण ॲक्वियस सोडियम क्लोराइड. सेम आहे, रिॲक्शन सेम आहे, फक्त आपण मोल्टनच्या ऐवजी काय केलं, ॲक्वियस घेतलं. तर तिथं आता रिॲक्शन्स ॲट ॲनोड. आता रिॲक्शन्स ॲट ॲनोड. ॲनोडला कोणती रिॲक्शन आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके, सो ट्वाईस Cl मायनस गिव्ज Cl2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, आणि वॉटर आहे त्याच्यामध्ये, ॲक्वियसमध्ये काय वॉटर आहे. सो इट विल फॉर्म ऑक्सिजन प्लस 4H प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, 2 इलेक्ट्रॉन्स. स्टँडर्ड इलेक्ट्रॉन पोटेन्शियल वॉटरचं जास्त आहे ॲज कम्पेअर टू द Cl. ओके, सो दिस इज द रिडक्शन और ऑक्सिडेशन ॲट ॲनोड. आणि सेकंड आहे रिॲक्शन्स ॲट कॅथोड. कॅथोडला काय होईल, कॅथोडला ऑलवेज रिडक्शन. ओके, सो सोडियम जो आहे तो सोडियम प्लस इलेक्ट्रॉन्स दॅट विल फॉर्म सोडियम. ओके, सो दिस इज द हाफ सेल रिॲक्शन ऑकर ॲट अ ॲनोड अँड कॅथोड. ओव्हरऑल याच्यामध्ये जर आपण ओव्हरऑल रिॲक्शन जर पाहिली तर ओव्हरऑल रिॲक्शन आपण इथं खाली घेतो का, दॅट इज सम ऑफ इलेक्ट्रोड रिॲक्शन, दॅट इज द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ओके, ऑक्सिडेशन आहे नेट सेल रिॲक्शन पहा, नेट सेल रिॲक्शन दॅट इज ट्वाईस Cl मायनस, इथला ट्वाईस Cl मायनस गिव्स what it gives, Cl2 gas plus 2 electrons. ओके, इथे आपण पाहिलं ट्वाईस Cl मायनस गिव्स Cl2 gas plus 2 electrons. आणि ही झाली आपली ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन. ओके, आता पुढचे आहे रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन, दॅट इज ट्वाईस H2O लिक्विड प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, इकडचे इलेक्ट्रॉन गेन केले, दॅट विल फॉर्म हायड्रोजन गॅस प्लस ट्वाईस OH मायनस ॲक्वियस. ओके, ओव्हरऑल इलेक्ट्रॉनला इलेक्ट्रॉन कॅन्सल होईल अँड व्हॉट इज रिमेनिंग, ट्वाईस Cl मायनस प्लस ट्वाईस H2O लिक्विड गिव्स Cl2 गॅस प्लस H2 गॅस प्लस ट्वाईस OH मायनस ॲक्वियस. दिस इज द इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस सोडियम क्लोराइड. ओके, समजते. आपण मोल्टन सोडियम क्लोराइडचा इलेक्ट्रोलिसिस पाहिला. आणि आता इलेक्ट्रोलिसिसमध्ये जनरली इलेक्ट्रिसिटी यूज करून काय होतं, केमिकल चेंजेस होतात. ओके, जे आपण दोन रिॲक्शनमध्ये पाहिले. उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा जो पॉईंट आहे दॅट इज द क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रोलिसिस, तो उद्याच्या लेक्चरला घेऊ आपण आणि ते पुढचा पॉईंट फिनिश करू. ठीक आहे, थँक्यू.